श्रीराम नमस्कार. आज दिनांक 29 ऑक्टोबर 2023. भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 4. मागील भागामध्ये आपण शंख या विषयापर्यंत येऊन थांबलो होतो. युद्धाचा आरंभ आणि युद्धाच्या आरंभाच्या वेळी प्रत्येक पराक्रमी वीर हा विशिष्ट शंख, ज्या शंखाद्वारे, ज्या वाद्याद्वारे त्याची ओळख असायची, ते वाजवायचा. इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. आज हा भाग सुरू करण्यापूर्वी सर्व पितरांना नमस्कार. माझे गुरु, ज्यांना मी गुरु मानतो, ते वैद्य अशोक श्रीपाद भट यांना दंडवत. आणि अध्यात्मगुरु, ज्यांनी ज्ञानेश्वरी घराघरात पोचवली, सुलभ भाषेत पोचवली, असे बाबा महाराज सातारकर यांचे 3 दिवसापूर्वी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली. यावेळी विषयाची सुरुवात करताना आपण मागचा विषय कुठं थांबलो होतो हे पहिल्यांदा केली. कारण एकदा विषय सुरू झाला की परत आपण मागं जाऊ नये. जीवनामध्ये सहजता, ज्ञानाची सहजता ही बाबा महाराजांनी समाजात रुजवली. प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व असतं. जेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली, पुण्यामध्ये कोथरूडला त्यांचं घर आहे, तिथं भेट झाली होती. पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिराचा कार्यक्रम चालू असताना एक दिवस त्यांना भेटायला गेलो होतो. पसायदान पुस्तकाचं साठी आपण काही 2 शब्द बोलू शकता का, असं त्यांना विचारण्यासाठी मी गेलो होतो. कारण खूप वर्षापासून त्यांची प्रवचनं मी ऐकली आहेत, अजूनही ऐकतो. आणि एक अशी शक्ती जी प्रत्येक जीवाला ह्या आत्ताच्या काळामध्ये बाबा महाराजांना ऐकणं हे खूप गरजेचं आहे. वास्तवता, सहजता आणि वास्तवता ही सहज सोप्या भाषेमध्ये, साध्या शब्दामध्ये समाजापर्यंत पोचवणं हे मोठं काम त्यांनी केलं. आज माऊलींचा घराघरात जो जय जयकार होतो, याच्यात 90% वाटा बाबा महाराजांचा आहे. जीवन कसं जगावं. जेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली आणि पसायदानाच्या पुस्तकाबद्दल त्यांच्याशी बोलणं झालं, आणि तेव्हा त्यांनी मला, कसं असतं की आपण एखाद्या अशा मोठ्या व्यक्तिमत्वाशी जेव्हा भेट घेतो, तेव्हा ते ह्या ना त्या कारणाने आपली परीक्षा घेत असतात. तर ते मला म्हणाले की हो का, तुम्ही ऐकता माझं? म्हणजे आश्चर्य आहे. म्हणजे सध्याच्या पिढीला जे नको आहे ते आत्मसात केलं की चांगलं असतं. कुठले कुठले भाग ऐकलेत तुम्ही, असं मला त्यांनी विचारलं. मी म्हटलं सर्व ऐकलेत, आणि अजूनही आपले खूपसे भाग प्रकाशित नाहीत, तर तेही प्रकाशित व्हावे असं वाटतं. पण गुरुस्थानी असलेली व्यक्ती ही परीक्षा घेतल्याशिवाय सोडत नाही. मग त्यांना
मी म्हटलं की सर्व भाग ऐकलेत हे मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी म्हणले की मी एक त्यांचा विषय होता तुकाराम महाराजांवरचा, तो भाग ऐकलात का म्हटले. म्हटलं हो ऐकला ना. आणि मग तो नामदेव महाराजांचा ऐकलात का. ऐकला की म्हटले सांगा ना 2 शब्द. मग त्यांनी दिलेला दाखला आणि प्रसंग, तू प्रेमाचा भंडारू असा नामदेव महाराजांबद्दल त्यांनी जे सांगितलं तेच त्यांना मी म्हणजे सांगायचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं की हे मी तुम्हाला खरंच फॉलो करतो. गंमत अशी झाली की मला म्हणाले या इकडं बसा. ते कॉटवर बसले होते आणि आम्ही समोर खुर्चीवर बसलो होतो. मला उजव्या हाताला बोललं, पण एवढ्या मोठ्या अधिकार व्यक्तीच्या बाजूला बसणं आपण योग्य नाही. नाही या इकडं बस, माझ्या शेजारी बसा म्हणाले. तर म्हणाले नाही तुम्ही गुरुस्थानी आहात. तसे म्हणाले आपण पंथात आहोत. पंथात कोणीही श्रीमंत नाही, उच्च नाही, शिक्षित नाही आणि अशिक्षित नाही, सर्व सारखे. पांडुरंगाने जिथं भेद केला नाही तिथं आपण करणारे कोण. माझ्या शेजारी बसायला नको असं जेव्हा तुमच्या मनात येतं ह्याचा अर्थ कुठंतरी मनामध्ये कमी जास्तपणा आहे आणि तो नको आहे. म्हटले माझ्या शेजारी बसा म्हणाले. तरी मनामध्ये एक संकोच होता, लाजत त्याला म्हटलं खुर्चीवर बसतो तुमच्या शेजारी. ठीक आहे म्हणले, चला खुर्चीवर बसा, हरकत नाही. सत्ता पालट व्हायला थोडासा वेळ लागतो. शब्द बाबा महाराजांचे एक एक शब्द म्हणजे ज्ञानाचं भांडार होतं. आणि म्हणले फोटो एक तुमच्या बरोबर, म्हटलं महाराज एक फोटो काढला तर चालेल का. म्हणले चालेल ना. आणि माझ्याबरोबर डॉक्टर डोळे होते. डॉक्टरांना ते म्हणाले डॉक्टर एक काम करा, बापटांबरोबर माझा फोटो काढा. गंमत बघा, समोरच्या माणसाला मोठेपणा कसा द्यावा हे शब्दातनं आपल्याला कळलं पाहिजे. ही व्यक्तिमत्व आपल्याला ते शिकवून जातात. असं म्हणाले नाही चला फोटो काढा म्हणून. आपली पात्रता ती काय, योग्यता ती काय. पण देहाचा सन्मान हा आपणच ठेवायचा. आपल्या परमात्म्या रूपी देहामध्ये तो जो बसलाय त्याला कधी कमी लेखता कामा नये. कारण माझ्यात बसलाय तोच तुमच्यात बसलाय म्हटले. त्यामुळे मी माझ्याबरोबर पांडुरंगाचा फोटो काढू म्हणू शकणार नाही, तर पांडुरंगाबरोबर माझा फोटो काढा असं म्हटलंय. एका शब्दात एका ओळीमध्ये ज्ञान कसं प्रगट व्हावं किंवा कसं असतं, म्हणजे क्षणोक्षणी जेवढं मी काही अर्धा पाऊण तास त्यांच्याकडं होतो, क्षणोक्षणी ज्ञान पडत होतं आणि मी ते अक्षरशः हापापल्यासारखं घेत होतो. म्हणजे एखादा माणूस अगदी वखवकलेला असतो ना खायला, तसं त्यांच्या ज्ञानाला मी वखवकलेला आहे, अजूनही आहे. इतकं सुंदर. मग पसायदानाचं त्यांना हे दाखवलं. मला म्हणले खूप सुंदर लिहिलेलं आहे. मला जास्त कळतं म्हणून सांगत नाही, पण ज्याला ते कळेल आणि ज्याला कळून जे उमगेल तेव्हाच माऊलींचं महत्त्व समाजापर्यंत जाईल म्हणाले. कधीही कुठल्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला अडचण आली तर मला फोन करा,
किंवा डॉक्टर साहेबांबरोबर, डॉक्टर डोळ्यांबरोबर घरी या मुंबईला एकदा. म्हटलं बरं. महाभारताबद्दल, भगवद्गीतेबद्दल एकच त्यांचं वाक्य असायचं. म्हणजे महाभारताबद्दल बाबा महाराज सातारकरांची प्रवचनं आहेत, रामायणावरती आहेत, तुकाराम महाराज माऊलींवरती आहेत, पण एक त्यांचं वाक्य मला कायम लक्षात राहतं आणि त्यांनीच ते हे करून दिले की महाभारत किंवा भगवद्गीतेचा अभ्यास करताना मनुष्याला एक आपण म्हणले शिक्षण का घेतो, तर आपल्याला डिग्री घ्यायची असते म्हणून सगळं शिक्षण घेतो. म्हणले लहानपणापासून अभ्यास, गृहपाठ, ती घरातनं लिखाण पूर्ण करून न्यायचं, प्रॅक्टिकल करायचं, या सर्व गोष्टी कशासाठी म्हणले तर ती डिग्री घेण्यासाठी. आणि एकदा ती घेतली की यातलं फक्त काही ज्ञानच शिल्लक राहतं, बाकी राहत नाही. म्हणजे मग जेव्हा मुलांचा अभ्यास घेतो तेव्हा आठवतं की अरे मी पण हे शाळेत शिकलो होतो, पण ते तेव्हा तात्पुरतं असलेलं ज्ञान आहे आणि भगवद्गीता हे तात्पुरतं ज्ञान नाही. म्हणून भगवद्गीता जर लक्षात ठेवायची असेल, आठवायची असेल, तर धृतराष्ट्राचं एक वाक्य जो संजयाला कायम विचारायचा, ते म्हणले हे वाक्य आपण कायम लक्षात ठेवायचं आणि याच्यावर या वाक्यावर विचार करायचा. म्हणजे म्हणले भगवद्गीता लक्षात राहणं, समजणं. कारण म्हणले भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते जर तुम्ही तसं एखाद्याला आपण जेव्हा बोलतो, किंवा भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरीबद्दल बोलणं चाललं होतं की विचार हा अशी गोष्ट आहे की ती एकत्र राहत नाही. एकदा पाण्यावर उमटलेली लाट तशीच परत उमटत नाही. तसं म्हणलं हे अभ्यासाचे जे विषय आहेत ते प्रत्येक वेळी ज्ञान हे वेगवेगळ्या तऱ्हेने फुललं जातं आणि ते फुलतं. फक्त म्हणले आपण घरात दरवाजात उघडून जाताना ज्या कुलपाची एकच किल्ली असते तीच लागते, तसं भगवद्गीतेचा अभ्यास करताना धृतराष्ट्राचं एक वाक्य की संजयाला कायम असलेला एक प्रश्न, विजय कोणाचा होईल, हे वाक्य की कायम धृतराष्ट्र संजयाला विचारायचं की विजय कोणाचा होईल. बाकी सर्व त्याच्या पाठीमागं ज्या गोष्टी आहेत ही सगळी वैचारिकता आहे. ते सगळं महाभारत आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आहे आणि त्याचं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये समाजापर्यंत पोचवलेलं हे महाकाव्य आहे. हे सांगायचं विषयाला अगोदर कारण म्हणजे की आपण आपल्या समाजामध्ये एवढ्या गोष्टी, एवढी प्रतिष्ठित आणि उच्च वैचारिकतेची माणसं असतात तेव्हा त्यांचा आपल्याला विसर पडतो. यांना काय ऐकायचं आहे, त्यांना काय ऐकायचं आहे. पण जेव्हा तुम्ही त्यांना ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. असे आत्ता बरेच जण आहेत. नामदेव शास्त्री जोशी आहेत, खूप जण आहेत की ज्ञानेश्वरीवरती प्रवचन निरूपण करणारे. अगदी इंदुरीकर महाराज पण. समाज ज्यांना म्हणतं की काय करतात ते असले, तुम्ही करून दाखवा 5 मिनिटं उभं राहून. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा मुखोद्गत असणं सोपी गोष्ट नाही आहे. ज्याला ज्या भाषेमध्ये समजतं त्या भाषेमध्ये त्या प्रसंगाला अनुसरून ते समाजापर्यंत मांडतात, ही त्यांची कला आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पण आपण या विषयांकडे गांभीर्याने कधी बघत नाही. हे आपल्या लोकांचं असलेलं दुर्दैव आहे. आज मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला एकाने एक SMS केला की भगवद्गीता व मानवी जीवन अशा विषयाचं नाव का दिलं.
ज्यांनी हा प्रश्न विचारला ते मुंबईचे खूप मोठे एका पेपराचे संपादक आहेत. म्हटलं मानवी जीवन याचं एवढ्यासाठीच दिलं की प्रत्येक मनुष्य, प्रत्येक हा अर्जुनच आहे आणि त्याचा संसार, त्याचं जीवन चाललेलं हे तो रणसंग्राम आहे जो 18 दिवस चाललेला होता. हा प्रत्येक संघर्ष प्रत्येक मनुष्याच्या जीवनात या ना त्या कारणाने उभाच आहे. आणि भगवद्गीता फक्त श्रीकृष्णाने सांगितली आणि त्या अर्जुनाने ऐकली एवढंच असेल तर आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की आपल्या जीवनाशी कसं निगडीत आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः अर्जुन होत नाही तोपर्यंत तुमची वैचारिकता बदलणार नाही. आणि ही बदलाची जर असेल, भगवान श्रीकृष्णाची असलेलं भाष्य, त्यांनी केलेली भगवानांनी सांगितलेली गीता ही जर आपल्यात रुजवायची असेल तर आपल्याला तेवढं गर्भगडीत असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेवढं कणखर असणं सुद्धा गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी घरातल्या कर्त्या पुरुषाला निर्णय क्षमता जर नसेल आणि तो तिथं त्या निर्णयाच्या वेळी जर गर्भगडीत झाला तर ते होऊन चालणार नाही. आणि जिथं योग्य निर्णय घ्यायचा आहे आणि तिथं त्याचा अहंभाव उत्पन्न झाला तरी चालणार नाहीये. म्हणून भगवद्गीता किंवा महाभारत हे फक्त कौरव पांडवांचं युद्ध नाहीये. मनामध्ये असलेला द्वंद्व, हे जे फुंकले गेलेले शंख, हे आपल्या मनामध्ये क्षणोक्षणी फुंकले जातात. तिथं फक्त नावं दिली होती. एखादी घटना, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला विश्लेषण कळतं. डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा सांगितलं जातं. डेमॉन्स्ट्रेशन सांगितलं की ती वस्तू काय हे कळतं आणि त्या अनुषंगाने आपण ठरवतो ती घ्यायची का नाही घ्यायची. मग तसं या कुरुक्षेत्रावर ज्या ज्या पराक्रमी वीरांनी शंख फुंकले, वाजवले नाही, फुंकलेत. फुंकणं शब्द एवढ्यासाठी वापरलेला आहे की मनुष्य जर ताणामध्ये असेल, मनुष्य जर वैचारिकतेमध्ये जर मानसिक अवस्था ढासळली असेल तर त्याचा श्वास हा कमी जास्त होतो. आणि कमी जास्त झालेला श्वास जेव्हा जर तुम्ही पाहिलात आणि असं हाताला फुंकर मारायचा प्रयत्न केला अशी कोण हे करून अशी, तर आपल्याला कळेल की आपली हृदयाची गती कमी जास्त झालेली आहे. आणि जेव्हा हे शंख फुंकला जायचा त्या रणांगणावरती, जेव्हा हा शंख फुंकला गेला, भीष्माचार्यांनी त्यांचा शंख फुंकला, श्रीकृष्णाने त्याचा शंख फुंकला, अर्जुनाने फुंकला, भीमाने फुंकला. किती तयारीने आलेत आणि काय मानसिक अवस्थेतनं आलेत. ही अवस्था समोरच्या गटातल्या माणसांना कळायची. मागच्या भागात सांगितलं की भीमाचा पौंड राज शंख जेव्हा वाजवायचे तेव्हा जनावरांना सुद्धा मलमूत्र त्यांचं मोकळं व्हायचं, इतकी भयानता. कित्येक सैनिकांचे, शत्रू पक्षातील सैनिकांचे गर्भगडीत झाली. म्हणजे भीमाच्या देहामधला जो त्वेष होता, आपण एक लढाचा आहे, हा जो त्वेष होता, जो जोश होता, तो काय आहे हे त्यातनं कळायचं. कारण युद्ध करताना मनुष्य जर असं ठीक आहे चला जाऊ युद्ध करू असं होऊन चालत नाही. शरीरामध्ये, विचारांमध्ये ते तेजोमय
वातावरण किंवा ती कंपनं निर्माण व्हायला लागतात की आपल्याला समोरच्या शत्रूवर किंवा समोरच्या आलेल्या संकटावर मात करायची. आणि मग तेव्हा आपला जो आवाज निघतो त्याच्यावरनं समोरच्याला कळतं. एखादा माणूस बघा असतो, नुसतं काही करत नाही पण नुसताच आवाज टाकतो की त्याच्याबरोबर बाकीचे गप्प बसतात. घरातले वडीलधारे माणूस एकदा एक वडीलधारे घरात काही जर भांडणं चालली असतील काही गोष्टीवरनं हसी मजाक सुद्धा चालला असेल, पण घरातला मोठा माणूस माणसाने म्हणला रे शांत बसा की लगेच सगळं घर शांत होतं. पण तेच जर इतर कोणी म्हटलं तर त्याला तेवढी किंमत दिली जात नाही. हे ऐकताना अतिशय सोपं आहे, पण हेच महाभारत आणि हीच भगवद्गीता आहे. कुठल्या शब्दाचा कुठल्या व्यक्तिमत्वाचा कसा दाब आहे हे कळतं. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना जेव्हा सांगितलं की रथ ह्या दोन्ही सैन्याच्या मधोभागी येऊन उभा कर, त्यांनी उभा केला. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की हे सगळे आपले जवळचे आहेत आणि मानसिक अवस्था ढासळली, आपलेच होते हे पाहून ढासळली आणि हातातनं खांद्यावरनं गांडीव गळून पडलं. इथपर्यंत आपण आलोत. ही घटना जेव्हा घडली आणि अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला सांगितलं की रथ हा मधोभागी जाऊन उभा करवा, जसं मनुष्य जीवनामध्ये आपल्याला एका गोष्टीचा संघर्ष करायचा असेल तर आपण आपल्याला मध्ये उभं करतो. परिस्थिती अगदी छोटं उदाहरण आपण घेऊ, घरात सुद्धा असतं. काही वेळा बायकोचं आणि आईचं म्हणजे सासू सुनेचं पटत नाही, मुलाचं वडिलांचं पटत नाही. ही दोन्ही गोष्टी म्हणजे ही दोन्ही सैन्य आहेत आणि त्याच्यामध्ये उभं असलेला हे आपण आहोत. मानसिक अवस्था तीच आहे जी अर्जुनाची आहे. ती हे माझे आहेत, कोणाची बाजू घेऊ. घरामध्ये असा प्रसंग उभा राहिला की नवऱ्यापुढे प्रश्न पडतो, बायकोची बाजू घ्यावी का आईची बाजू घ्यावी. आणि मग तो बायकोला सांगतो, अगं जाऊ दे ती म्हातारी आहे, तू जरा समजून घे. मग बायको जी काय बडबड असते ती नवऱ्याजवळ करते, ती आई पाहते. मग मुलाला बोलते, गेलास ना बायकोच्या पदराच्या खाली किती दिवस राहणार आहेस, तसं वागू नकोस, तुला मी मोठा केलाय. आता गंमत बघा, ह्यावेळी नवऱ्याची किंवा त्या मुलाची एकच व्यक्तिमत्व पण दोन ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्याची चूक काय? काहीच नाही. म्हणजे आपण इकडं जावं का इकडं जावं, त्याला कुठंच जायचं नसतं. दोघांनाही दोघींचीही सांगड घालून एकाच ठिकाणी राहायचं असतं, पण एक काहीतरी निवडायचं आहे. पण मग अशा ठिकाणी श्रीकृष्ण नीती का, भगवद्गीता का आहे, श्रीकृष्ण नीती का चालते. मग तिथं मानाचा भाग उत्पन्न होतो. मग तिथं पुढं जसं भगवद्गीतेत आलंय की मग बायकोला जाऊन सांगणं की तू लक्ष देऊ नको, आणि आईला जाऊन सांगव तू का तिच्याकडे लक्ष देऊ नको. मानसिक अवस्था तीच राहते. आणि जर मिटवायचं असेल तर श्रीकृष्ण नीती वापरायची. तू म्हणतेस ते बरोबर आहे, तिच्याकडे गेल्यावर तू म्हणतेस ते बरोबर आहे. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रथात बसल्यानंतर अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला प्रश्न केला की मला यांच्याबरोबर लढायचं आहे, ज्यांनी मला सांभाळलं यांच्याबरोबर लढून
मला राज्य प्राप्त करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना भगवान श्रीकृष्ण फक्त हसले. जीवनामध्ये बघा, आपल्याला सहज काही वेळा घटना घडतात. घरात रागराग असतो किंवा एखादं चांगली घटना असते आणि एखादं कुत्सितपणे असतो, बोलत काही नाही. पण त्या हसण्यामुळे, त्या हसण्यामध्ये त्याला काय बोलायचं आहे ना, किंवा त्याला काय त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची ते समोरच्याला समजून जातं. आणि समजल्यानंतर समोरचा आनंदात तरी होतो किंवा राग त्याचा उत्पन्न होतो. आणि बोलतो, कुत्सितपणे हसू नको, तू काय आहेस ते माहिती आहे. तसं श्रीकृष्णाचं हे हसणं अर्जुन बघतो आणि त्याच्या मनामध्ये एक हे होतं की अरे हा असा का हसला. हे श्रीकृष्णाचं हास्य नेहमीचं हास्य नव्हतं, हे अर्जुनाने ओळखलं की काय भानगड आहे. भगवद्गीतेमध्ये मी एकदा मागं सवितानंदांचं याच्यावरती एक 4 ओळीच वाचल्या होत्या. सुंदर ओव्या होत्या, म्हणजे व्हॉट्सअपवरती त्या फिरत आल्या होत्या की मनुष्य घरातनं निघताना मस्त एखादा सिनेमा येणार असतो, त्याचं ॲडव्हान्स बुकिंग करतो, चांगलं थिएटर निवडतो, चांगलं सीट निवडतो, उत्तम पैसे देतो, त्या दिवशी चांगले उपाययोजना करतो डोक्यामध्ये की काय करायचं, मस्त जाऊन एन्जॉयमेंट करू, तिकीट काढतो, पॉपकॉर्न घेतो, आतमध्ये जातो, त्या सीटवर बसतो, सिनेमाच्या जाहिराती अगोदरच्या चालू असतात. आणि अशामध्ये जर त्यांनी शेजारच्याला विचारलं की इथं सिनेमा आहे का, आपण सिनेमा बघायला आलो आहे का, तर तुम्ही विचार करा शेजारचं काय उत्तर देईल किंवा शेजारच्याची विचारधारणा काय होईल. एक तर तो म्हणेल हा माझी चेष्टा करतोय, किंवा म्हणेल हा मूर्ख आहे, एवढं सगळं करून आलेलं दिसतोय, सुशिक्षित दिसतोय, कपडे उत्तम दिसत आहेत, हातात पॉपकॉर्नचा पुडा पण आहे, मस्त बसलेलं आहे आणि मला विचारतोय की सिनेमा बघायला आला आहे का. तो चिडेल किंवा चेष्टेत घेईल. हीच अवस्था इथं श्रीकृष्णाची झाली. लढायला जायचं आहे, सगळी उच्च तयारी. लढायला जाताना काय फक्त चिलखत आणि हे घालत नाहीत, आभूषणं पण त्याची ठरलेली असतात. सगळी तयारी केली. ऐन वेळेला झाली का तर नाही, आधीच झालेली होती, ठरलेलं होतं आता युद्ध आहे, या दिवशी चालू. अर्जुनाने तयारी केली, उत्तम आपले बाण तरी तयार केले, भाता तयार केला, उत्तम छान. वेशभूषा तशीच पाहिजे ना, म्हणजे उगाच हातात काहीतरी घेतलं आणि युद्धभूमीवर गेलं तसं नव्हतं. मॅनेजमेंट सगळी व्यवस्थित. चला आता लढायला जायचं आहे. आपल्याला 4 गावं 5 गावं दिली नाहीत, सुई एवढ्या टोकावरचं सुद्धा देणार नाही, त्याच्यासाठी ही सगळी गडबड आहे. हा मोह होता अर्जुनाच्या वैचारिकतेच, फक्त अर्जुनाच्या नाही, पांडवांच्या वैचारिकतेचा मोह होता. आणि हा मोहाला थोडंसं खत पाणी हे भगवान घालत होते. कारण समाजापुढं आपलं काय आणि दुसऱ्याचं काय हे दाखवण्यासाठी सुद्धा काही ना काही वेळा आपल्याला एखादं नाटक किंवा प्रसंग उभा करायलाच लागतो. तो भगवंतांनी केला होता. मग अशी सगळी जय्यत तयारी होऊन सगळ्यांचे घरचे, फक्त काय 5च पांडव नव्हते, त्यांचीही सेना होती. मग सगळ्यांनी येऊन आपल्या घरच्यांचे निरोप देऊन आपल्या बायका मुलांचे निरोप घेतले होते. लढायला चाललो आहे, आणि लढायला गेलेला व्यक्ती सांगू शकत नाही की परत येईन की नाही. असं सगळं घेऊन झालेलं आहे, ही तयारी आहे, शंख फुंकलेला आहे. आता बाण चालवायला सुरुवात होणार, चित्रपटाला आता सुरुवात होणार. आणि याच्या मनात प्रश्न, अर्जुनाला
या अवस्थेत पाहून श्रीकृष्णाच्या मनामध्ये स्मितहास्य झालं. अर्जुनाच्या लक्षात आलं. त्यांनी विचारलं, हे मधुसूदना, हे तू असं आज वेगळं का हसलास? आणि मग तो भगवान श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो, अरे पार्था, तुला एवढा तू मोहात अडकशील असं मला वाटलं नव्हतं रे. समोरची माणसं हे आपले नातेवाईक आहेत हे तुला आत्ता युद्धाचा शंख फुंकल्यानंतर कळलं का? आपल्याला कोणाशी लढायचं आहे ह्याची कल्पना तुला दिलेली होती. या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या, आधीच माहिती होत्या. आणि आता ही जी सर्व मंडळी तुझ्यासाठी जी पाठीमागं उभे आहेत, सगळे सैनिक, एवढे मुके प्राणी, हत्ती, घोडे, हे सगळे आहेत. आणि अशा वेळी तुझी मानसिकता अवस्था ढासळते म्हणजे अवघड काम आहे. आणि तू त्या मोहात अडकतोयस, हे माझे आहेत म्हणून. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णाने इथं अर्जुनाला सांगितलं, हे सर्व माझे आहेत, हा सुद्धा एक मोह आहे. मनुष्य जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की जेव्हा व्यक्तीला आपल्याला सोडायला लागतं. एखाद्या घरामधलं एखाद्याचं मरण होतं, दुःख हे होणारच, कारण तेवढं आपला सहवास असतो. पण त्यांनी जाऊच नाही, त्यांनी आपल्या जवळच राहावं. ह्याला सुद्धा भगवंतानी मोह म्हटलेला आहे. आणि म्हणले, तुला हा मोह पार्था, हा तुला मोह झाला. आणि नुसता मोह नाही तर अहंकार पण आहे. यांना कसं मारू? काय कॉन्फिडन्स लेवल तुझी? म्हणजे माझं काय काम रे? तूच जर या जगाचा करता करविता आहेस तर माझं कामच नाही काही. तू ठरवूनच टाकलेलं आहेस की यांना मी मारू शकतोय किंवा मारू शकणार नाही. हा प्रश्न तुझ्या मनात उत्पन्न झाला, पण आत्ता तू म्हटलास यांना कसं मारू, म्हणजे ह्यांना मारू शकू असे तुझ्या मनामध्ये खात्री आहे. हा अहंकार आहे पार्था. जन्ममरण हे तुझ्या हातात आहे मला माहिती नव्हतं, असं भगवंतानी खुद्द अर्जुनाला विचारलं, सांगितलं. अर्जुनाच्या चूक लक्षात आली. पण काय असतं, चूक एखाद्या मनुष्याच्या जीवनात जर घडत असते ना, तेव्हा तो अशा प्रकारच्या माये किंवा अहंकारामध्ये जातो. आणि आपण त्याला काय कृती करतो याचं भान राहत नाही. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू रूपी श्रीकृष्ण असतात आणि त्यांचं आपण ऐकणं आणि त्या ज्ञान मार्गावरती आपण चालणं हे आपलं काम आहे. पण आपले सुद्धा गुण ओळखणारा सद्गुरू आपल्या बाजूला हवा हे महत्त्व आहे आणि हे आपलं नशीब आहे की असा सद्गुरू आपल्याला लाभणं. मग इथं श्रीकृष्णाने फक्त मिश्किल हास्याने अर्जुनाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण केलं की हा का हसला. आणि मग अर्जुनाला विचारलं, श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की मी जे हसलेलो आहे त्याची बरोबर ह्याला कळलेलं आहे. आणि श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, मोह आणि अहंकार झाला तुला पार्था. आणि मग अर्जुनाने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली की काय करू लढून? हे सगळे जे आलेत ना, हे दिसतंय ना तुला मधुसूदना, हे जे तुला सगळं दिसतंय, अरे हे मरतील. आणि हे जर मेले आणि यांच्या घरचे जर माझ्याकडं उद्या जाब विचारायला आले तर मी त्यांना काय उत्तर देऊ? ह्या सगळ्या वीरांच्या उद्या हे वीर मेले तर ह्यांच्या विधवा झालेल्या बायकांना, पोरकं झालेल्या मुलांना मी उत्तर काय देऊ? आणि नुसतं ह्या विचारांनी हे मधुसूदना माझे हात लटपटत आहेत.
मनुष्य जीवनामध्ये प्रसंग किती उत्तम आहे हा. आपण सहज कर्म करतो, समोरच्याला फसवतो, मानसिक त्रास देतो. पण जोपर्यंत वेळ गेलेली नसते तोपर्यंत आपल्याला ते लक्ष देत नाहीत. पण जेव्हा ती एकदा वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला पश्चात्ताप होतो. आणि इथं तर आता सगळी तयारीच झालेली आहे. त्यामुळे आता परत मागं फिरणं हे क्षत्रियाच्या विरुद्ध होतं, क्षत्रिय धर्माच्या. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे पार्था, हो असं एवढं काय सांगतोस? तू अशिक्षित आहेस. ही माणसं पण हे आलेले तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आलेले हे सैन्य, हे सैनिक हे तुझ्यासाठी तुझ्यापेक्षा कमी प्रतीचे पराक्रमी असतील, पण धैर्यशील आहेत, जे फक्त माझ्या राजाच्या एका शब्दावरनं लढण्यासाठी आलेले आहेत, आपला जीव द्यायला तयार आहेत. तसं धैर्य बघ त्यांचं. पण तू असं नेतृत्व केलंस आणि या नेतृत्वामध्ये जर कमजोरपणा असेल तर हे युद्ध लढाच्या आधीच ते सुद्धा गर्वगळीत होतील आणि इथं आपण युद्ध हरू. आणि अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, पण हे धनंजया, हे अच्युता, धनंजया क्षमस्व, अच्युता, जरी मी जिंकलो आणि मला हे सगळं वैभव मिळालं तर मला ही माझी माणसं मिळतील का परत? आणि श्रीकृष्णाच्या मनात लक्षात आलं की ह्याची मानसिक अवस्था ही आता लहान मुलासारखी झालेली आहे. मानसिक अवस्था आज आपल्या जीवनामध्ये एक अतिशय महत्त्वाचं, भगवद्गीतेचं मूळ उद्देश काय आहे? मानसशास्त्र ह्या विषयामध्ये ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला आहे की भगवद्गीता ही मनाची अवस्था स्थिर ठेवणारी गीता आहे, ग्रंथ आहे, रहस्य आहे, पुस्तक आहे, काही म्हणा. मनुष्य क्षणोक्षणी विचारांनी दोलायमान झालेला असतो आणि प्रत्येक विचाराचा उत्तर या ग्रंथामध्ये, भगवद्गीतेमध्ये आहे. त्याला ग्रंथही म्हणता येणार नाही, वास्तविक पुस्तकही म्हणता येणार नाही, त्याला भगवद्गीताच म्हणतात. म्हणून मनुष्य जीवनामध्ये आपण जी कृती करतोय त्या कृती कराच्या अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की आपण काय करतोय. इथं ती अवस्था भगवंतांनी अगोदर उत्पन्न केली होती आणि ही अवस्था उत्पन्न करून सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये तेव्हा प्रश्न आले नाही जेव्हा हे समोर आपले बघितल्यावर प्रश्न आले. आणि अर्जुनाने परत भगवंताला विचारलं की हे मेल्यानंतर जे वैभव मला प्राप्त होईल, धन प्राप्त होईल, राज्य प्राप्त होईल, हे मला सुख देईल का? आज समाजामध्ये इस्टेटींसाठी चाललेली भांडणं आपण पाहतो. इस्टेट कशी हडप करायची, संपत्ती कशी हडप करायची, ह्याची नित्य उदाहरणं आपणही पाहतो. हाच प्रश्न इथं अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला आहे की यांना सगळ्यांना मारून मला जे काही मिळणार आहे त्याच्यातनं मी सुखी होईन का? तसंच आपण इथं कुठं आहोत?
आपण एखाद्याची संपत्ती, इस्टेट कारण नसताना, आपला त्याचे संबंध नसताना जर घेतली, लुटली, तर आपण सुखी होऊ का? मग तसं श्रीकृष्णाने इथं अर्जुनाला लगेच सल्ला दिला, संबोधलं. धर्मशास्त्र काय सांगतं? पार्था, धर्मशास्त्र काय सांगतं? जर ती गोष्ट तुझीच असेल, मुद्दामून हळू बोलतोय कारण प्रत्येक गोष्ट नीट लक्षात येणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुझी असेल, आपली असेल, आणि ती कारण नसताना समोरच्यानी ओरबाडलेली असेल, आणि ती जेव्हा तू परत मिळवतोस, पण ती धर्माच्या मार्गाने जेव्हा परत मिळवतोस, हे महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याचा दोष लागत नाही. समोरची माणसं, समोरचे सैनिक, समोरचे हे पराक्रमी वीर हे ज्ञानी आहेत. आम्ही अधर्माच्या बाजूनी उभं आहोत हे त्यांना कळून सुद्धा ते त्या बाजूनी उभे आहेत. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही आणि ह्याच्यासारखी त्यांच्यासारखी पापी माणसं नाहीत, हे तू लक्षात घे. तू आत्ता युद्धाला उभा आहेस, ते तुझे कोणी नाहीत, ते शत्रू आहेत. तू त्यांच्यावर आक्रमण केलं नाहीस तर ते तुझ्यावर आक्रमण करतील आणि तुला संपवतील. त्यामुळे तू जी उपाययोजना किंवा विचार विनिमय तुझ्या मनामध्ये जे चालू आहेत की मी असं करतो की सगळं सोडतो आणि संन्यास घेतो आणि या युद्धभूमीवरनं निघून जातो, मला पैसा लागता काहीच नको, कारण यांच्या घरच्यांना मी काय उत्तर देऊ, तर ते चुकीचं आहे. कारण तू एक क्षत्रिय आहेस आणि राजाचं हे कामच असतं की आपल्या राज्याचं आणि प्रजेचं रक्षण करणं. हे पार्था, तुला तुझं जीवन जगण्याचा अधिकारच नाही. तू आत्ता जो उभा आहेस हा पांडुपुत्र नसून ह्या देशाचा असणारा राजा, त्याचं प्रतिनिधित्व करणारा असा तू आहेस, हे तू विसरू नकोस. हा पांडुपुत्र अर्जुन नाही, पांडुपुत्र अर्जुनाला हा विचार करूनच चालणार नाही. तुझं इथं रणांगणावरती वैयक्तिक व्यक्तिमत्वाला महत्त्व नाही. तू राजा आहेस, तुझ्यावरती ही सर्व प्रजा अवलंबून आहे, तेव्हा तू त्या अनुषंगाने तुझी वैचारिकता बदलायला हवीस आणि तू धर्माच्या बाजूने उभा आहेस. आणि धर्म हे सांगतोय की जे सर्व समोर उभे आहेत हे सर्व अधर्मी आहेत. या क्षणी ते तुझे तातश्री नाहीत, हे तुझे गुरु नाहीत, हे तुझे भाऊ नाहीत, हे फक्त आणि फक्त शत्रू आहेत. आणि हीच गोष्ट ते सुद्धा मानतात, ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये बिंबवलेलं आहे. तेव्हा ते ह्या एका कारणामुळं तुझ्यावर शस्त्र उगारण्यासाठी तयार आहेत. तू जरी नाही मानलंस, तू जरी त्यांना आपलं मानलंस, तरी ते तुला आपलं मानत नाहीत. कारण ही वेळ तुझ्या लक्षात कसं येत नाही पार्था की अगोदरच गेलेली आहे. जर त्या दुर्योधनाला तुमच्याबद्दल कळवळा प्रेम असता तर तेव्हा त्यांनी 5 गावं तुम्हाला दिली असती आणि हा प्रसंग आला नसता. पण हे पार्था, तुझी वैचारिकता चुकते. तू इथं फक्त स्वतःमध्ये गुंतलेला आहेस. तुझ्याबरोबर हे लढणारे, तुझ्याबरोबर असणारे हे जे सैनिक आहे, त्यांच्या हातनं सुद्धा कोण ना कोणीतरी समोरचं आपल्या ओळखीचेच नात्यात असलेलेच मरणार आहेत. तर ते विचार करत नाहीत की आमच्या हातनं गुन्हा घडणारे, आमच्या हातनं पाप घडणारे. पण हे पार्था, तू एवढा पराक्रमी असून, ज्ञानाचा सागर असून, तुझ्या मनामध्ये हा प्रश्न, हा मोह उत्पन्न होतोय. याचा अर्थ कुठंतरी तुझ्या मनामध्ये अहंकार निर्मित होतोय. प्रश्न विचार काय उत्पन्न झाला, मी कसं मारू? तुम्ही म्हणाल काय चुकलं अर्जुनाचं? समोर त्यांचीच माणसं होती.
एका बाजूने विचार केला तर होतं ना, आपलीच माणसं आहेत. पण जेव्हा दोन भाऊ, एक आई वडिलांना विचारतो, एक आई वडिलांना विचारत नाही, तेव्हा आपण त्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. आपण त्या आई वडिलांचं संगोपन केलं पाहिजे, ज्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे, मोठं केलेलं आहे. तुम्ही विसरता कामा नये. आणि मग तो भाऊ जर तुमच्या आई वडिलांना विचारत नसेल, तुम्हाला विचारत नसेल, तर त्याची किंमत का ठेवायची? हेच सांगतोय ना इथं श्रीकृष्ण अर्जुनाला, की तो जर विसरला तर तू कसा काय लक्षात ठेवतो? पण धर्म काय सांगतो? श्रीकृष्ण नीतीच अशी होती, तुमच्यातनं गुन्हा तो घडूनच देणार नव्हता. धर्माला धरून, धर्माला अनुसरून ज्या गोष्टी करायच्या आहेत ना, त्या प्रकारे त्याप्रमाणे तू निर्णय घ्यायचा आहे, लक्षात ठेव. समोरच्याला कळलं पाहिजे मला शिक्षा कशाची मिळाली. आणि हीच नीती इथं आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, की तुझ्यासाठी हे सगळे आलेले, तुझ्यासाठी मी इथं सारथी बनलेलो आहे. मला काम उद्योग नव्हता, तूच निवड केलीस ना, तूच माझ्या पायाशी येऊन बसला होतास ना, तूच म्हणलास ना की युद्ध आहे तेव्हा मला मदतीला तुम्ही या म्हणून. मग हे पार्था, हे तुला तेव्हा लक्ष द्यायला पाहिजे होतं. आता लक्ष देऊन काय उपयोग आहे? आता क्रिया करायची वेळ आहे. जेव्हा विचार करायचा वेळ होता तेव्हा तुम्ही विचार केला नाहीत. जर तुला दुर्योधनाने दिलेली 5 गावं जर त्यांनी दिली नाहीत, तर तेव्हाच तू माघार घ्यायला पाहिजे की नको जाऊ दे, सोडून द्या, आपण हे आपली राजधानीच सोडून जाऊ, आपलं राज्यच सोडून जाऊ. तो विचार आता पार्था करायची ही प्रसंग, हा वेळ नाही. कारण अरे तू हा विचार करेपर्यंत समोरचं शस्त्र येऊन तुला मारून जाईल रे. मानसिकता माणसाची एकदा ढासळली की समोरचा मनुष्य कसा फायदा घेईल हे सांगता येत नाही. म्हणून सद्गुरू आपल्याला कायम जागृत करत असतात. समोरच्यापासनं सावधान राहा, समोरच्यापासनं सावधान राहा. तो जरी तुझा भाऊ असेल, हे मी आपलं महाभारतातलं भाऊ आहेत म्हणून उदाहरण सांगतो, तिथं कोणी असू शकतं. समोर जरी कोणी असेल तरी तुझ्या लक्षात यायला पाहिजे की तो आपला आहे आणि आपण त्याचे आहोत का. तो जर आपला असेल तर तुम्हाला देऊन मोकळा होईल. आणि तुमच्या मनामध्ये कुठली अपेक्षा नसेल तर तुम्ही त्या गोष्टीपासून बाजूला व्हाल. हेच पार्थ मला तुला सांगायचं आहे. दुर्योधन आणि तू आलात मदत मागायला, तेव्हा मी नाही म्हटलो का? तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं की नक्की युद्ध करणार आहात का तुम्ही? तेव्हा तुम्ही दोघांनी हो म्हटलं. तेव्हा तर तुम्हाला आनंद झाला एकमेकांना. मी तुझ्या बाजूनी, माझी नारायणी सेवा दुर्योधनाच्या बाजूनी. तेव्हा तुम्ही दोघं किती उत्साही होतात. तेव्हा तुमच्या मनातला बघितलेला उत्साह बघून माझ्याही मनामध्ये एक वेगळा जोश उत्पन्न झाला. चला आपल्याला एक धर्म आणि अधर्म याच्या युद्धामध्ये भाग घ्यायला मिळतोय. तेव्हा पार्था आता ती वेळ नाही. समाज काय म्हणेल, तुझ्या मनामध्ये काय आहे हे तुझे कोणी नाहीत. तुला गांडीव हे हातामध्ये उचललंच पाहिजे. तू राजा आहेस आणि आता तुझं राज्य मिळवायचं हे तुझं काम आहे. जर या शस्त्र अस्त्राचा सुद्धा तू जर अपमान केलास तर त्या शंकराचं, पाशुपत अस्त्राचं, त्या इंद्राचं, त्या सर्व देवदेवतांचं ज्यांची तुझ्यावर कृपा आहे, त्यांचा पण एक प्रकारे तू केलेला अपमानच येणार आहे. ही अस्त्र तू ठेवलीच जवळ, ही कशासाठी ठेवली आहेस? शोभा आहे, शोभेसाठी ठेवलेली आहेस? मग अस्त्रांचा वापर, शस्त्रांचा वापर करणं हे फक्त राजाला आणि क्षत्रियाला शोभतं. हतबल होणं हे क्षत्रियाला सोबत नाही. तेव्हा उठ आणि युद्धाला तयार हो.
अर्जुनाच्या मनामध्ये विचारांचं जे काहूर माजलेलं आहे की तरी मला एक प्रश्न आहे, काय आहे की मनुष्य जेव्हा स्वतःची उत्तम बुद्धी ही घाण टाकतो तेव्हा त्याच्या मनामध्ये फक्त प्रश्न उत्पन्न होतात. त्याचं कारण असं की तो परिस्थितीपासनं पळून जायला बघत असतो. ती परिस्थिती स्वीकारून तो पुढं जात नाही, तर त्या परिस्थितीपासनं आपल्याला काही त्रास होणार नाही ना याचा विचार करत असतो. आणि तिथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे अच्युता, समजा मी ह्यांना मारलं तर मला नरक प्राप्तीच होईल ना रे, स्वर्गप्राप्ती थोडीच होणार आहे. बघा, अज्ञानी माणसाला किती स्वतःच्या बाबतीत गोष्टी मनुष्य सुरक्षित करत असतो, सेफ करत असतो, सगळ्या गोष्टी विचारत घेऊन की ह्यांना मारून मी स्वर्गप्राप्ती होईल का नरकप्राप्ती होईल. नरकप्राप्तीच होणार ना, आपल्याला मारलेलं आहे, आपल्या घरच्यांना मारलेलं आहे, हे आपले आहेत. ही गोष्टच अर्जुनाच्या मनातनं निघत नव्हती. आणि ही गोष्ट श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातनं काढायचा प्रयत्न करत होता की शत्रू आहेत हे तो आपले नाही आहेत. ही जी दृष्टी आहे ही अर्जुनाची दृष्टी बदलाचं काम श्रीकृष्ण त्या क्षणी करत होता. द्रौपदीच्या वस्त्राला जेव्हा हात घातला तेव्हा हे पार्था, तू गप्प का बसलास? तुझ्या मनामधला, तुझ्या शरीरामधला क्षत्रिय तेव्हा जागृत झाला नाही? जागृत झाला होता ना म्हटलं. मग त्या एका स्त्रीचा तू पती होतास हे तू विसरलास. तू तोंड गप्प करून बसलास तेव्हा फक्त माझ्या भावानी मला डावावर लावलं. तू फक्त भाऊ हे नातच तेव्हा पाहिलंस. म्हणजे फक्त भाऊ ही भूमिका तू तेव्हा घेतलीस आणि तुझ्यातला क्षत्रिय तू मारलास की माझ्या भावाने मला डावावर लावलं आणि मी आता समोरच्याचा सेवक आहे. हे तुझ्या मनाने तेव्हा स्वीकारलं. हे पार्था, ही इथं झालेली गोष्ट ही जर तू इथं घेतलीस ना तर हा धर्म कोसळेल, अधर्म माजेल. जेवढे सैनिक आहेत त्यांच्या आया बहिणींची आबरू लुटायला हे समोरचे राक्षस कमी होणार नाहीत, पुढं पुढं येत राहतील. तुझ्याकडनं त्यांच्या अपेक्षा आहेत. आणि अर्जुना, ह्याच्यासाठी तुला क्षत्रिय आणि राजा जे तू आहेस हे विसरता कामा नये आणि तू उभा राहणं गरजेचं आहेस. पांडवांचा भाऊ म्हणून तू आता या युद्धाला तयार नाहीयेस. पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी पांडवांच्या भावांमधला एक अर्जुन म्हणून मी तुझं सारथ्य करत नाहीये, तर धर्माचा तू प्रसारक आहेस. आत्तापर्यंत धर्माचं आचरण केलेलं आहेस आणि तुझ्या हातनंच या धर्माचं ध्वज फडकावला जावा. म्हणून हे पार्था, तुला कळत नाही का की खुद्द हनुमान सुद्धा तुझ्या ध्वजावरती बसलेले आहेत? तुझ्या लक्षात येत नाहीये का? मूर्खासारखा तू हातपाय ढासळून बसलायस. ते मनुष्य जेव्हा ढासळतो तेव्हा गुरु किती किती प्रकारे त्या माणसाला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात. तसा इथं श्रीकृष्ण त्या अर्जुनाला मानसिक अवस्थेतनं बाहेर काढायचा, ओढायचा प्रयत्न करत असतो. आणि अर्जुनाचं लक्ष आपल्या रथावरच्या ध्वजाकडे क्षणभर जातं. कपिध्वज. कपी म्हणजे वानर, वानर म्हणजे हनुमान.
अर्जुनाच्या ध्वजावरती रथावरती जो ध्वज होता त्याचं नाव कपिध्वज होतं. अरे पार्था, किती तयारी केली होती रे आपण. तुला आठवतं, तू स्वतःला अग्नीमध्ये झोकायला निघाला होतास आणि या खुद्द हनुमंतानी तुला तेव्हा शब्द दिला, म्हणून आज तो वर बसला. हे केवळ तुझ्यासाठी. हे आम्ही आलोय ते फक्त आमच्यासाठी नाही, हे तुझ्या हस्ते या धर्माची स्थापना व्हावी याच्यासाठी. मग अशा या कपिध्वजाचा तू अपमान करणार आहेस? वायुपुत्राचा तू अपमान करणार आहेस? हनुमंत साक्षात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजामध्ये खुद्द बसलेले होते. का बसले? तर काही वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाची नीतीच अशी होती की श्रीकृष्ण समजणं म्हणजे तुम्ही कायम आपलं गंध उघळताना तसं उघळायचं. प्रत्येक वेड्यामध्ये तुम्हाला श्रीकृष्ण वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळेल. महाभारताची तयारी, भगवंताची लीलाच अशी अगाध आहे की आपल्याला कळतच नाही की त्याच्या काय तो करतोय, ह्या सृष्टीचा कसं त्यांनी सांभाळ केला आहे. भगवंताला माहिती होतं की आज ना उद्या असं हे युद्ध होणार आणि तेव्हा हनुमानाची गरज आपल्याला या अर्जुनाच्या रथावरती नक्कीच लागणार आहे. आणि मग ह्या युद्धाच्या खूप वर्ष अगोदर श्रीकृष्ण एकदा अर्जुनाला सांगतो की माझ्यासाठी पूजेसाठी छान फुलं घेऊन ये कदलीवनातनं. आणि अर्जुन तेव्हा श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन त्या कदलीवनात जातो, ज्या कदलीवनामध्ये हनुमान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत बसलेले असतात. मागं एकदा गोष्ट सांगितली आहे, परत ह्याच्याशी अनुषंगाने आहे म्हणून परत सांगतो की कपिध्वज म्हणजे काय. आणि अर्जुन येतो आणि तो बघतो की अरे वा सुंदर फुलं आहेत, आणि तो फुल तोडतो. एक दोन फुलं तोडल्यानंतर तेवढ्यात मारुती राया त्याला हटकतात. ए काय रे, काय करायला आलास? म्हटलं काही नाही, फुलं घेतोय. कशासाठी? म्हटले पूजेसाठी. कोणाच्या? म्हणजे श्रीकृष्णाच्या. ठीक आहे, हरकत नाही, घेऊन जा. आणि असं म्हणून मारुती राया थोडे हसतात. अर्जुनाला कळतं की हा काहीतरी कुत्सितपणे हसलाय. आणि अर्जुन त्या मारुती रायांपाशी येतो आणि म्हणतो, हसलात का आपण? अर्जुनाला माहीत नसतं की हे मारुती राय आहेत. एक वानर आहे म्हणून या दृष्टिकोनातनंच तो बघत असतो. आणि तो म्हणतो की काय, तर काही विचारवेची वगैरे काही पद्धत वगैरे की दुसऱ्याच्या जागेत घुसलं आणि फुलं तोडून नेलं आणि अशाने तू पूजा करणार आहेस का? पण हरकत नाही, तू घेऊन जा. मग अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की एवढा असं का बोलतोय हा? म्हणून तो विचारतो की हे वानरराज, तुम्ही असं का बोलताय की घेऊन जा, अगदी माझ्यावर उपकार केल्यासारखे. मग मारुती राय म्हणतं, काय करणार? ज्याचा स्वामीच चोरी करून दूध दही खातो, त्याच्या शिष्याकडनं काय अपेक्षा करणार? झालं. इथं अर्जुन भडकतो. श्रीकृष्णाला चोर म्हटल्यामुळं अर्जुन भडकला. आणि तुम्ही कोण आहात? तो म्हणतो, मी रामाचा भक्त आहे. माझे स्वामी असे नव्हते. आमच्या स्वामींनी अशा कधी चोऱ्यामाऱ्या केल्या नाही. मी रामभक्त हनुमान. झालं, दोघंही शिष्य. माझा गुरुश्रेष्ठ का याचा गुरुश्रेष्ठ? पण इथं गंमत अशी आहे
की श्रीकृष्णाने अंतर, कारण राम आणि कृष्ण एकच, काही करून प्रसंग घडवून अर्जुनाला मदत करायची एवढं ठरलेलं असतं, पण त्याच्यासाठी हे सगळं नाट्य घडणं गरजेचं असतं. आणि मग तिथं अर्जुन त्या ह्याला म्हणतो, काय तुझे स्वामी, काय त्यांच्या बाणात ताकद, स्वतःच्या बाणात एवढी ताकद असती तर रावणापर्यंत जाण्यासाठी बाणांचा पूल तयार केला असता त्यांनी. हे तुम्हाला तुमच्यासारख्या वानरांना कामाला लावून दगडधोंड्यांनी म्हणे पूल रचला नसता, असे माझे स्वामी नाही. झालं, एकमेकांमध्ये पेटलं. म्हणजे मी तर इथं मारुती अर्जुनाला विचारतो, काय सांगतोस, एवढी बाणामध्ये ताकद असते? तो म्हणतो मग. म्हणतो ठीक आहे, तू एक पूल उभा कर, जर मी त्याच्यावरनं चालत गेलो तर समजेन की तुझे स्वामी मोठे आहेत. अर्जुन म्हणतो त्याच्यात काय, आत्ता उभारतो, पण पैजेचं काय? मनुष्य एखाद्याला शब्द देताना कशी चूक करतो अनावधानाने, तसे अर्जुन चूक करतो. तो म्हणतो जर मी बाणाचा पूल उभारला आणि याच्यामध्ये जर तू तिकडनं पलीकडे गेलास तर तू स्वतःचा देह अग्नीमध्ये समर्पित करायचा, अन्यथा मी करीन. मारुतीराय म्हणता एवढंच ना, ठीक आहे म्हटले, बांध पूल. अर्जुन बाणांनी पूल बांधतो आणि पूल बांधल्यावरती मारुतीला म्हणतो तयार आहेस का तू चालायला? म्हणतो हो तयार आहे. अर्जुनाला गर्व होतो, आणि एवढा एकतर मुळात तो स्वतः पराक्रमी, त्याच्या बाणांची ताकद तीच. झालं, मारुती चालायला तयार होतो, एक पाऊल ठेवतो आणि पूल खाली खचतो. अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम उत्पन्न होतं, एकच पाऊल ठेवलं यांनी तर पूल खाली खचला, असं कसं झालं? पण म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, आता शब्द दिलाय, मी एक क्षत्रिय आहे, पेटवतो सगळं, लाकडं गोळा करतो, पेटवतो. आणि मारुतीच्या लक्षात येतं, अरे हिने जर काही असे काही केलं तर कायचं काय व्हायचं? तो मनामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करतो की प्रभू काहीतरी करा, हा आता स्वतःचा जर देह जाळला यांनी, आत्मदहन केलं तर काय करायचं? म्हणून श्रीकृष्ण ब्राह्मण वेश घेऊन येतो, दोघांच्या समोर येतो आणि म्हणतो की इथनं चाललो होतो, काय झालं, काय चाललं, तुमच्यात तणाव दिसतोय. मग सगळं अर्जुन सांगतो, असं असं असं. तो अर्जुनाला बाजूला घेतो, कृष्ण ब्राह्मणरूपी कृष्ण बाजूला घेतो आणि प्रश्न विचारतो त्यांना. तो मारुती तेवढंच म्हणतोय, तिकडं कोपऱ्यात जाऊन बोलू नका, इथं जे काय बोलायचं ते समोर बोला. तो म्हणतो मला सांगा, तुमची पैज लागली तेव्हा इथं तिसरं कोणी होतं का? दोघंही म्हणतात कोणीच नव्हतं. मग म्हणे ह्यांनी पैज हरल्यावर आत्मदहन करेल, ह्याला पुरावा काय? हे मान्य होत नाही म्हटले. तिसरी कोणतरी व्यक्ती पाहिजे की जो न्यायदान करेल. आणि तो म्हणतो बरोबर आहे. मारुती म्हणतो तुमचं बरोबर आहे, हरकत नाही म्हणे, ह्यांनी परत पूल बांधावा. ब्राह्मण सांगतो तू परत पूल बांध, परत जर पडला तर बरोबर आहे, नाही पडला तर मग आपण सांगायचं तर ह्यांनी करायचं. ठरलं ठरलं. परत अर्जुनाला तेवढीच संधी मिळते. त्याला लक्षात येत नसतं अर्जुन इथं भक्त आहे आणि भगवंताचा हा मायाजाल त्याच्या लक्षात येत नसतो, जो अर्जुनाच्या मदतीसाठीच खुद्द भगवंताने रचलेला आहे. तो आपला अर्जुन परत पूल तयार करतो. मारुती ब्राह्मणाकडे बघतो आणि त्यांना म्हणतो मी आता पाय ठेवला की हा खचणार आहे, त्याला माहितीच असतं. मग तो ब्राह्मण रूपी श्रीकृष्ण फक्त हातानेच मारुतीला असं हे करतो. देह इथं दिसतो पण अदृश्य रूपात पुलाखाली जाऊन बसतो.
आणि खाली पाठीवर पूल असतो, मारुती पाय ठेवतो, पूल खचत नाही, कारण खाली साक्षात भगवंत असतात. अर्जुनाला हे कळत नाही, तो म्हणतो वा वा वा, बघा माझी ताकद बघा, हा हारला. आणि तो येतो आणि आता त्या ब्राह्मणाला म्हणतो की तुम्ही आलात, हे योग्य केलं, ज्यांनी मगाशी काहीतरी चालबाजी केली आणि तो पूल ढासळला, नाही तर माझ्या बाणांमध्ये तेवढी ताकदच आहे. तो म्हणतो हरकत नाही. आता मारुती म्हणतो चल मी आता पैज हरलेलो आहे, तर मी काय करावं तू मला सांग. आणि अर्जुन त्याला बोलणार तेवढा श्रीकृष्ण अर्जुनाला शांत बसवतो, बाजूला घेतो आणि सांगतो की आत्ता काही मागू नकोस. ज्यांच्यासाठी तू फुलं गोळा करायला आलायस त्यांच्याशी आधी जाऊन तू बोल, ते तुला योग्य मार्ग सांगतील. अर्जुन ऐकतो त्या ब्राह्मणाचं. वास्तविक तो कृष्णच असतो. आणि दोघंही, अर्जुन मारुतीला सांगतो माझ्याबरोबर माझ्या स्वामींकडे चल, आता एवढी तू सगळं बोललेलं आहेस आणि त्यांच्या कृपेने आता हा पूल पडलेला नाही आहे, तेव्हा तू आता माझ्याबरोबर चल, ते सांगतील ती शिक्षा. दोघंही येतात. भगवंत जागेवर असतातच. हे असं ब्राह्मणाचं रूप वगैरे ते सुद्धा ही माया असते. आणि आल्यावर अर्जुन सगळी गोष्ट सांगतो श्रीकृष्णाला की असं असं घडलं. श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, आत्ता यालाकडं काही मागू नको, वेळ आली की मागू. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आणि मग जेव्हा तो अर्जुन म्हणतो ठीक आहे, मारुती म्हणतो माझा शब्द आहे तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही हाक माराल त्या क्षणी तुम्ही सांगाल ती मदत मी करीन. असं करून मारुती राया अंतर्मनातनं त्या प्रभू रामचंद्रांना उर्फ श्रीकृष्णाला नमस्कार करून तिथनं निघून जातात. आणि जेव्हा युद्ध चालू होतं, जेव्हा युद्धाचा येतो, तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो आता तू त्या कदलीवनात जा आणि त्या मारुती रायांना म्हणू ध्वजरूपी माझ्या ध्वजामध्ये तुम्ही संचार करा. अर्जुन श्रीकृष्णाचं ऐकणारा असतो. तिथं जातो, विनम्रतेने मारुतीला वंदन करतो आणि सांगतो की जेव्हा आपण एकदा, तुला आठवतं का तुम्हाला आपण पैज लावली होती वगैरे, तिथं आता तुम्ही येऊन माझ्या ध्वजामध्ये तुम्ही एकरूप व्हा. आणि मग ते त्या ध्वजामध्ये एकरूप होतात. त्या अर्जुनाच्या रथावरचा ध्वजाचं सारथ्य हे हनुमानांनी केलेलं आहे. आता श्रीकृष्णाची याच्या पाठीमागची भूमिका काय होती, काय गरज होती हनुमंताची त्या ध्वजामध्ये बसवण्याची, ते पुढे येईलच. पण भगवंत जेव्हा आपल्या शिष्याला मदत करायला पुढे येतो, सद्गुरू आपल्या शिष्याला मदत करायला पुढे येतात, तेव्हा साक्षात स्वतःबरोबर त्या शक्तीसुद्धा बरोबर घेऊन येत असतात ज्यांनी तुमचं रक्षण होतं. म्हणून जेव्हा परत आपण त्या अर्जुनाच्या अवस्थेकडे येऊ, अर्जुन त्या ध्वजाकडे पाहतो की हा कपिध्वज जो आत्ता भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तुझ्यासाठी इथे येऊन बसलेत मारुती राया आणि तू असा ढासळू नको. पुढं काय भगवद्गीतेमध्ये प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, हे पुढील भागात पाहू. श्रीराम.